आज आपण रेस्टॉरंट स्टाईल व्हेज दम बिर्याणी बनवणार आहोत. डिटेल रेसिपी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर केली आहे, ती नक्की चेक करा. वजनी अर्धा किलो कच्चे तांदळासाठी इथे आपण 1 किलो सगळ्या भाज्या घेतलेल्या आहेत. पाव किलो दही घेतलेत, थोडेसे गरम मसाले घेतलेले आहेत, सुके मसाले घेतलेले आहेत. सुरुवातीला तांदूळ शिजून घ्या. पाणी साधारणतः तांदळाच्या 5 पट घेतले, त्यामध्ये 1 टेबलस्पून मीठ घातले, 2 टेबलस्पून ज्यामध्ये कांदा तळला होता ते तेल घेतलेलं आहे. गरम मसाल्यांमध्ये इथे मी शहाजिरं, जिरं आणि तमालपत्र घातले. पाणी उकळल्यानंतर भिजवलेला तांदूळ घालायचा आहे आणि 90% इथे आपण तांदूळ शिजवून चाळणीवरती उपसून ठेवणार आहोत. जेव्हा पण बिर्याणी करायची असेल तांदूळ पहिला शिजवा. 15 ते 20 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. मध्यम आकाराचा टॅमॅटो आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या घ्या. त्यामध्ये 2 इंच आलं, जो आपण कांदा तळून घेतला होता त्याच्यातला अर्धा कांदा पाणी न घालता मिक्सरला आपल्याला वाटून घ्यायचं आहे. आता वजनी ज्या भाज्या आपण घेतल्या त्या 1 किलो त्या 2 टेबलस्पून तेलामध्ये परतून इथे मी शिजत ठेवल्या आहे. पाव किलो दह्यांमध्ये सुके सगळे गरम मसाले घालायचे आहेत. जे गरम मसाले मी वापरले होते ते डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये शेअर करते, ते नक्की चेक करा. थोडासा पुदिना घातलेला आहे. भाज्या शिजल्यानंतर त्यामध्ये इथे आपल्या दह्याचं मिश्रण टाकायचं आहे आणि 70% भाज्या पण शिजून घ्यायच्या आहेत. भाजी शिजत असताना यामध्ये पाणी अजिबात घालायचं नाही आहे. आता ज्या पॅनमध्ये दम द्यायचा असेल त्यामध्ये खाली तुपाचा हात लावलेला आहे. तयार शिजलेली भाजी टाकली आहे. तयार झालेला वरती भात पसरवला आहे. थोडेसे बेदाणे काजू टाकलेत. पुदिना, तळलेला कांदा घेतला आहे. 2 टेबलस्पून केवडा जल, 2 टेबलस्पून मी इथे घेतलं तो गुलाबजल, त्यामध्ये अर्धी वाटी पाणी घातले. थोडासा खायचा रंग टाकलेला आहे. रंग नको असेल तर तुम्ही यामध्ये केशर ॲड करू शकतात. आता जो आपण लेअरिंग साडीवरती भात पसरवला होता त्याच्यावरती हे आपल्याला केवडा आणि गुलाबजल पाणी स्प्रिंकल करायचं आहे. त्यामुळे मस्तपैकी वाफाला दणदणून तांदळाला वाफ येते आणि बिर्याणी ही आपली अप्रतिम होते. बिर्याणी असल्यामुळे साधारण 7 ते 8 टेबलस्पून तूप टाकलेलं आहे आणि बिर्याणी दम देऊन मी तयार केली आहे.